तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये काहीच विशेष नाही आहे आणि काय बोलू साक्षी, आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही विसरलं मी. तर आजच्या ब्लॉगमध्ये असं काही विशेष नाही आहे. तर आम्ही फक्त साक्षीसाठी स्केचबुक आणली, एक मोठी ड्रॉइंग बुक, पेन्सिल आणले 2, एक अप्सरा, एक नटराज. अजून काय आणलं रे? तर फायनली बरं का, विषय असं आहे, साक्षीला ड्रॉइंग म्हणजे तिला मेहंदी काढायची प्रॅक्टिस करायची होती. यासाठी आम्ही तिला एक मोठी स्केचबुक आणली. बस विशेष काहीच नव्हतं. एवढ्यासाठी आम्हाला प्रचंड मोठा असा ब्लॉग बनवायचा होता. आईला गाडीवाला पण आताच गेला. आवाज सॉरी आहे, थोडं डिस्टर्बन्स. आमच्या इथले ड्रायव्हर आहे ना, जरा ना आगाव आहे, पण ठीक आहे, चालतंय. थांबा. आणि एवढी मोठी बुक आणली बरं का. आणि तिने काय केलं माहिती आहे का? थांबा दाखवतो तुम्हाला. तर हे बघा मंडळी, एवढी छान आहे ही बुक आणली. आणि एवढी छान बुक आणि तिने बघ काय केलं. आधी तर लाईन मारायचं काम केलंय, नंतर हे काय काय माहित नाही. हे काय हे पानाची डिझाईन आहे काहीतरी. हे नाक आहे वाटतं. आणि इथं तोरण बिरण काढले. इथं हे काय, हे दरवाजा आहे वाटतं तो. आणि इथं हा वेल काढलाय. काय साक्षी, मला वाटलं नाही का, म्हणजे ती खूप काहीतरी असं वेगळं काहीतरी करेल. तिची म्हणजे कला बाहेर काढल, अवगत केलेली कला कुठली तरी लपलेली. इथं कला बाजूलाच राहिली. आणि मंडळी, कला अशी काही डायरेक्ट अवगत नाही होत. थोडं थोडं काय मोडकं तोडकं काढे, काय म्हणतात, मोडकं तोडकं काढे आहे. बस इथनं समजलो. ती प्रॅक्टिस करते. खरं तर ती खूप छान मेहंदी काढते. आणि आपण लवकरच एखादा छानपैकी तिचा मेहंदीचा ब्लॉग काढूयात. पण सध्या तरी तिला मेहंदी काढायला चान्स नाही. आताच काहीतरी काय होतं रे, होतं काहीतरी कार्यक्रम, पण गेला मेहंदीचा चान्स. काढली होती पण ब्लॉग नाही काढायला जमला. मग आता आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करू की एक छान प्रकारे तुम्हाला एक मेहंदीचा ब्लॉग. हा गाडीवाला का सारखा मध्ये येतोय? तुम्हाला येतो ना आवाज गाडीवाल्याचा? जाऊ दे जरा. मी मस्त एक मॉम आणि बेबी काढला होता. येस. तिथं मी बेबी आणि मॉम हे काढलं. बेबी आणि मॉम, मॉम बेबी, मॉम बेबी, बेबी आणि मॉम. सरळ म्हण ना, एक आई आणि तिच्या बाळाचं काढलं होतं. मॉम बेबी, बेबी मॉम. काय उगाच इंग्लिश बोलायच्या नादामध्ये आपली आहे ती पण मराठी मोडून तोडून हे करायचे. अरे सरळ मराठी भाषेत बोलायचं. आपण मराठी माणसं आहे. आणि बोल ब्लॉग मध्ये चाल मराठी लवकर. बोलली नाही तर काय नाही. आता मी सध्या ड्रॉइंग काढतेय. ड्रॉइंग म्हणजे मी मेहंदीची प्रॅक्टिस करते. त्यासाठी मी मस्त ड्रॉइंग वही आणली, स्केचबुक आणले मस्त. हा, तर ते तुम्हाला दाखवायचं राहिलं. नेमकी स्केचबुक कसली. स्केच बघा याच्यावरचं किती सुंदर आहे. ही झाली स्केचबुक. हे तिच्यावरचं स्केच. खूप सुंदर. कोणती साईज री, काय माहिती कोणती साईज आहे, XYZ. आणि नंतर राहिले तिचे हे पोस्टर कलर. हे बघा, हे पण दाखवतो. साईज नाही दिली पण. हे बघा, 12 शेड्स याच्यामध्ये. 12 शेड्स. A3 साईज आहे. A3 साईज. इकडे बघा, हे 12 शेड्स. हे कुठे गेलं? हे बघा, हे 12 शेड्स आहेत. तर हे हिच्यासाठी आणलेत. ब्रश पण आणलाय. बघू आता काय कलाकृती दाखवते ते. काहीतरी नवीन जर दाखवलं तर ठीक आहे, नाहीतर सगळं आपण जमा करून टाकू. ताबा टाकू आपण त्याच्यावर, हल्लाबोल करून. ते आपलं स्वतःच होऊन जाईल मग. आपल्यालाच पाहिजे ना ते. बरं जाऊ दे, ती खुश झाली एवढ्यासाठीच. अरे A4 साईज आहे ती. A4च्या पण मोठी असेल. बरं ठीक आहे, असेल. चल, तुझं इंग्लिश माझ्यापेक्षा जास्त पक्का. तर ठीक आहे मंडळी, ब्लॉग एवढंच होता. काय साक्षी, एवढंच ना? एवढंच ब्लॉग होता. जर तुम्हाला आवडला असेल तर छानपैकी लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. तिच्या घरच्यांना भेटून या पहिले. बोलून देत नाही मला काहीतरी बोल. काय नाही मंडळी, ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा जाता. चेहरा फार खराब झाला नाही का माझा? ब्लॉग बंद.